दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचं भाष्य केलंय। त्यामुळे दिल्लीतला सगळा हिंसाचार आता सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात सापडलाय। नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर दिल्लीतील पॅलेट गन आणि बिहारमध्ये तर चक्क AK-47 मधून गोळ्या झाडल्याचं समोर आलंय। त्यानंतरच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। विशेष म्हणजे ज्या सरन्यायाधीशांनी काही दिवसांपूर्वी देशातील बेरोजगार तरुणांना व्यवस्थेवरील झुरळ म्हणजेच कॉकरोच म्हटलं होतं, त्यांनीच पोलीस लाठीमाराबद्दल खडेबोल सुनावले। काही दिवसांपूर्वी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे व्हिडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही असं सरन्यायाधीशांनी सुनावल्याचा वाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवरच सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं, 27 जुलैच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी काय निरीक्षण नोंदविली आणि दुसरीकडे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी देशातील आक्रसत चाललेल्या लोकशाहीबद्दल कोणती गंभीर चिंता व्यक्त केली, याचंच आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की ही सुनावणी इतकी महत्त्वाची काय। तर मे 2026 मध्ये एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांना व्यवस्थेवर जगणारे परजीवी आणि झुरळ असं संबोधलं होतं। याच विधानातून अभिजित दिपकेंनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। 20 जुलैच्या यात CJPच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा काढला। या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सने अमानुष लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्या। धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला, ज्यामुळे साहिल लोचब नावाच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झालाय। हेच प्रकरण घेऊन 22 जुलैला काही वकील सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर गेले। पोलीस अत्याचाराचे व्हिडिओ पुरावे दाखल सादर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्याकडे व्हिडिओ बघायला वेळ नाही, आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका असं सरन्यायाधीशांनी म्हटल्याचं समोर आलंय। यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला। देशाच्या सरन्यायाधीशांना विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ पाहायला वेळ नाही का, असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला। अखेर सरन्यायाधीशांना एका मुलाखतीत स्पष्टीकरण द्यावं लागलं की त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून योग्य पद्धतीने याचिका दाखल केल्यास सुप्रीम कोर्टाची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत। सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय झालं? 27 जुलैला सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती V मोहाहा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणावर सुनावणी पार पडली। RJDचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी होत होती। या सुनावणीत न्यायालयाने सांगितलं की कायदेशीर आणि शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार या राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की केवळ एखादं आंदोलन सुरू आहे एवढ्याच कारणासाठी पोलीस प्रशासनाला आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा बळाचा अतिवापर करण्याचा अधिकार मिळत नाही। लाठीचार्ज हा पोलिसांचा डिफॉल्ट रिस्पॉन्स असू शकत नाही। आंदोलकांनी काही चुकीचं केलं नसेल आणि आंदोलन हे शांततापूर्ण असेल तर त्यांच्यावरती अशी कारवाई का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केलाय। आता इतकंच नाही तर न्यायालयाने सरकारची जबाबदारी निश्चित करताना सांगितलं की आंदोलकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्यात कोणताही अडथळा आणला जाऊ नये। यात सुनावणीत एका वकिलानेही कर्तव्यावर असलेल्या आणि आंदोलकांकडून मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची बाजू मांडली। वरिष्ठ वकील श्रीधर पोताराजू यांनी सांगितलं की पोलिसांनाही या हिंसक आंदोलनामध्ये अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्याचेही व्हिडिओज उपलब्ध आहेत। पोलिसांनाही गणवेशात संरक्षण मिळायला हवं, यावरती न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनी नोंदवलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे। त्या म्हणाल्या की पोलीस अधिकारी असो किंवा एखादा आंदोलक, कोणालाही झालेल्या जखमा या आमच्यासाठी समान चिंतेचा विषय आहेत। न्यायालयाने सरकारला आणि प्रशासनाला विचारणा केली की अशा मोठ्या आणि गर्दीच्या आंदोलनांना समोर जाताना पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्यांना आवश्यक ती पुरेशी साधनं आणि हेल्मेट्स का पुरवली गेली नाहीत, याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवं। संपूर्ण देशात अशा हिंसक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात लागू होईल अशी एक समान नियमावली आणि प्रतिबंधात्मक उपाय तयार करण्याची गरजही न्यायालयाने व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाने शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार मान्य केला। त्याचवेळी सुप्रीम कोर्टाचे आणखी एक न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी देशातील वास्तवाबद्दल अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। भोपाळमधील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते। न्यायमूर्ती भुयान म्हणाले की भारतात लोकशाहीची आणि विरोधाची स्पेस झपाट्याने आक्रसत चालली आहे। आपले विचार मांडण्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यामध्ये मोडतो। वादविवाद लोकशाहीचा आत्मा आहे,
पण अलीकडे सामान्य गोष्टींना देखील गुन्हेगारी स्वरूप दिलं जातंय। पर्यावरणासाठी आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगारांसारखं पिटाळून लावलं जातं। महाविद्यालयाच्या परिसरातच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली जाते। या संदर्भात त्यांनी दिलेली उदाहरणं आपल्या न्याय व्यवस्थेवर आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत। ते म्हणाले की आजकाल एखाद्या मंत्र्यांविरुद्ध फेसबुकवर केवळ एक पोस्ट लिहिली म्हणून FIR दाखल होतो। आरोपी जामिनासाठी न्यायालयात जातो तेव्हा त्याला जामीन तर मिळतो, पण न्यायालय अटी काय घालतं तर तुझा पासपोर्ट जमा कर आणि यापुढे फेसबुकवर काहीही पोस्ट करू नकोस। न्यायमूर्ती भुयान विचारतात, जो माणूस पळून जाण्याच्या स्थितीत नाही त्याचा पासपोर्ट का जमा करायचा? थोडक्यात काय तर तरुणांना कॉक्रोच म्हणून वादात सापडलेल्या सरन्यायाधीशांनीच लोकशाहीत आंदोलनाचं महत्त्व अधोरेखित केलं। पण न्यायमूर्ती भुयान यांनी उपस्थित केलेले प्रश्नही तितके ज्वलंत आहेत। जोपर्यंत पोलिसांना शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पॅलेट गन आणि AK-47 चालवण्याचं धाडस होतं आणि जोपर्यंत फेसबुक पोस्टवरून तरुणाचे पासपोर्ट जप्त केले जातात, तोपर्यंत आपल्या घटनादत्त अधिकारांना काहीही अर्थ नाही। पण या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय? सर्वसामान्यांना धाक दाखवणाऱ्या पोलिसांना आता आवरण्याची वेळ आली आहे का? सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे पोलिसांच्या दडपशाहीला खरंच आळा बसणार आहे का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच रोखठोक पुराव्यांसह आधारित आणि तटस्थ कायदेशीर विश्लेषणासाठी आपले TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका।